नमस्कार. कधी विचार केला आहे का की हे जग बदलण्याची खरी शक्ती आपल्या प्रत्येकातच दडलेली आहे? आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या हम बदले तो युग बदले या पुस्तकातल्या याच शक्तिशाळी विचारावर मंथन करणार आहोत, ज्याचा सरळ अर्थ आहे, आपण बदललो की युग बदलते. तर या प्रवासात आपण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. जगाला आज सुधारणेची गरज का आहे यापासून ते एका नव्या सुवर्णयुगाचा मार्ग कसा शोधायचा, हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विचार करा की मानवता एका अशा हट्टी मुलासारखी झालीये, जे चांगल्या गोष्टी ऐकायला तयारच नाहीये. त्याला कितीही प्रेमाने समजावून सांगा, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. पुस्तकाची सुरुवातच याच विचार करायला लावणाऱ्या कल्पनेने होते. आता बघा, जसं एखादं हट्टी मूल ऐकत नसेल तर त्याला शिस्त लावण्यासाठी कधीकधी कठोर व्हावं लागतं. अगदी तसंच जेव्हा समाज नैतिक शिकवण विसरतो, तेव्हा निसर्ग म्हणा किंवा देवी शक्ती म्हणा, ती त्याला कठोर मार्गाने सुधारते. आपण पाहू शकतो की सौम्य सुधारणेचे जे मार्ग आहेत, जसे की धार्मिक शिकवण किंवा नैतिक मार्गदर्शन, ते आता कामी येत नाहीयेत. लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणूनच आता दैवी हस्तक्षेप आणि वेदनादायी परिणामांसारखे कठोर उपायच अटळ झाले आहेत. जेव्हा माणसं स्वार्थात पूर्णपणे बुडून जातात, तेव्हा हाच एक पर्याय उरतो. आणि यासाठी एक अगदी चपखल म्हण आहे की सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकडं करावंच लागतं. म्हणजेच काय, तर माणसाच्या आतला चांगुलपणा बाहेर काढण्यासाठी आता साधे सरळ मार्ग पुरेसे नाहीत. त्यासाठी आता कठोर पद्धतींचीच गरज आहे. मग ही कठोर पद्धत म्हणजे नेमकं काय? तर इथेच महाकाळ ही संकल्पना समोर येते. जेव्हा सौम्य प्रयत्न अयशस्वी होतात, तेव्हा महाकाळ म्हणजेच महान काळ ही दैवी शक्ती सृष्टीला शुद्ध करण्यासाठी आपलं उग्र रूप धारण करते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा विनाश नाहीये, ही शुद्धीकरणाची एक वैश्विक प्रक्रिया आहे. जसे दयाळू भगवान शिव अन्यायाने संतप्त झाल्यावर रौद्र रूप धारण करतात, अगदी त्याचप्रमाणे ही शक्ती संतुलन पुन्हा स्थापित करण्यासाठी कठोर बनते. यालाच परिवर्तनाचं तांडव असं म्हटलंय. या वैश्विक नृत्यामध्ये भ्रष्टाचार आणि सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होतो. जे काही अयोग्य आणि अशुभ आहे ते जळून राख होतं आणि एका नवीन चांगल्या युगासाठी मार्ग मोकळा होतो. हे समजून घेण्यासाठी सोन्याचं उदाहरण खूप छान आहे. ज्याप्रमाणे अग्नी सोन्यातली सगळी अशुद्धता जाळून टाकतो आणि मागे फक्त शुद्ध सोनं उरतं, तसंच आहे येणारी संकटं ही शिक्षा नाही, तर मानवतेमधली अशुद्धता दूर करण्यासाठी एक गरजेचं शुद्धीकरण आहे. पण इथे खूप महत्त्वाचा आणि साहजिक प्रश्न मनात येतो की या सगळ्यामध्ये चांगल्या निष्पाप लोकांचा काय दोष? त्यांना का त्रास होतो? यावर पुस्तकात एक असं उत्तर दिलं आहे जे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. याचं उत्तर एका म्हणीत दडले, गव्हाबरोबर किडेही भरडले जातात. याचा अर्थ जेव्हा मोठ्या प्रमाणात शुद्धीकरण होतं, तेव्हा मौल्यवान गोष्टींबरोबर काही निरुपयोगी गोष्टींचाही नाश होतो. पण याचा चांगल्या लोकांशी काय संबंध आहे? कारण पुस्तक सांगतं की फक्त स्वतः गुन्हा न करणं पुरेसं नाही, आपल्या डोळ्यासमोर घडणारा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न न करणं हे सुद्धा एक मोठं पाप आहे. आणि यालाच उदासीनतेचा गुन्हा असं म्हटलंय. विचार करा, एखादं घर जळतंय आणि आपण फक्त बघत उभे आहोत. किंवा अन्याय होताना पाहून आपण म्हणतो, आपल्याला काय करायचंय? ही जी केवळ स्वतःचा विचार करण्याची वृत्ती आहे ना, ती समाजविरोधी मानली जाते. कारण खरी प्रगती सर्वांच्या भल्यातच असते. थोडक्यात काय, तर आपली जबाबदारी फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही. आणि म्हणूनच जेव्हा सामूहिक शुद्धीकरणाची वेळ येते, तेव्हा जे लोक शांत बसून हे सगळं बघत होते आणि अप्रत्यक्षपणे या पापाचे भागीदार बनले होते, त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता आपण ह्या विवेचनाच्या एका खूपच रंजक भागाकडे वळूया. देव आणि असुर या संकल्पनांबद्दल आपण जे ऐकलंय, त्याला हे पुस्तक एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतं. आपण ज्या पौराणिक कथा ऐकतो त्या जरा बाजूला ठेवा. कारण हे देव आणि असुर कुठे बाहेर नाहीत, ते आपल्या प्रत्येकाच्या आत आहेत. हो, आपल्याच आतल्या 2 विरोधी प्रवृत्ती आहेत. हा आपल्या आतल्या स्वभावाचा संघर्ष आहे. एखादी व्यक्ती बाहेरून कशी दिसते याने काहीही फरक पडत नाही. तिची खरी ओळख तिच्या कृतीतून होते. उदारता, सेवा, आत्मनियंत्रण या आहेत दैवी प्रवृत्ती. तर स्वार्थ, लोभ, इतरांचं शोषण या आहेत आसुरी प्रवृत्ती.
आपली प्रत्येक कृती ठरवते की आपण कोणत्या गटात मोडतो. लेखकाने मानवतेला 3 स्तरांवर विभागला आहे. पहिला, नर पशु, जो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी जगतो. दुसरा, नर पेशाच, जो इतरांना त्रास देऊन स्वतःचा फायदा पाहतो. आणि तिसरा, दैवी मानव, जो सर्वांच्या कल्याणासाठी काम करतो. नरपशूची उदासीनता आणि नरपेशाची विनाशकारी वृत्ती या दोन्ही मिळून आसुरी शक्तीला बळ देतात. आता जेव्हा समाजात या दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचा संघर्ष टोकाला पोहोचतो, तेव्हा एका महान युद्धाची पार्श्वभूमी तयार होते. पण हे युद्ध कोणतेही रणांगणावर लढलं जाणार नाही. पुढचा महान देवासुर संग्राम हा माणसाच्या आत, त्याच्या विचारांमध्ये आणि त्याच्या वृत्तींमध्ये लढला जाणार आहे. हा मानवी आत्म्यावर आणि समाजाच्या भविष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दैवी आणि आसुरी शक्तींमधला एक वैचारिक संघर्ष असेल. मग प्रश्न येतो की ह्या युद्धात जिंकेल कोण? कारण आजूबाजूला पाहिलं तर असं वाटतं की स्वार्थ आणि लोभासारख्या आसुरी प्रवृत्तीच जास्त प्रभावी आहेत, तर चांगुलपणा आणि सेवाभाव या दैवी प्रवृत्ती कुठेतरी दबलेल्या वाटतात. पण इतिहास आणि आध्यात्मिक नियम आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतात. प्रत्येक अंधार युगानंतर एक नवी पहाट होतेच. जेव्हा वाईट गोष्टींचा प्रभाव वाढतो, तेव्हा दैवी हस्तक्षेप होतो. हा हस्तक्षेप आपल्या आतल्या सुप्त चांगुलपणाला जागृत करतो आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. तर जर हे महान परिवर्तन निश्चित असेल, तर मग यात आपली भूमिका काय? आपण या नवीन चांगल्या युगाच्या निर्मितीमध्ये, म्हणजेच नवयुगाच्या घडणीत आपलं योगदान कसं देऊ शकतो? ह्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार या एकाच शक्तिशाली विचारात आहे. जग बदलण्याची खरी ताकद इतरांना बदलण्यात नाही, तर ती त्या क्षणी जन्माला येते जेव्हा आपण स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो. खरा बदल आतून सुरू होतो. ही जबाबदारी त्या प्रत्येकावर आहे, जो आपल्या आतल्या चांगुलपणाला जपू इच्छितो. अशा लोकांनी आता जागृत व्हायला हवं, एकत्र यायला हवं आणि समाजात पसरलेल्या नकारात्मकतेचा सामना करायला हवा. त्यासाठी त्याग आणि संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. आणि उपाय अगदी सोपा आहे. बघा, ज्याप्रमाणे प्रकाशाच्या ठिकाणी अंधार असूच शकत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या आतली दैवी प्रवृत्ती जागृत आणि मजबूत होते, तेव्हा आसुरी प्रवृत्ती आपोआप नाहीशी होते. आपल्याला अंधाराशी लढायचं नाहीये, फक्त एक दिवा पेटवायचा आहे. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या निवडीकडे घेऊन जातो. येणाऱ्या या युगात आपण कोणती भूमिका बजावणार आहोत? आपण फक्त एक मूक प्रेक्षक राहणार आहोत, एक विनाशकारी शक्ती बनणार आहोत, की या बदलाचे एक सक्रिय शिल्पकार बनणार आहोत? शेवटी या पुस्तकाचा संदेश हाच आहे की सुवर्णयुगाची पहाट ही कुठली तरी दूरची भविष्यवाणी नाही, जिची आपण वाट बघत बसायचं. ती एक सामूहिक जबाबदारी आहे, जी आपल्याला पूर्ण करायची आहे. आपण नशिबाचे गुलाम नाही, तर आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. आणि या महान कार्याची सुरुवात आता याच क्षणी स्वतःला बदलण्याच्या एका छोट्याशा निर्णयाने होते.